कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात पतंग उडविताना इलेक्ट्रिक शॉक लागून एका 14 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 19 वर्षीय मुलगा जखमी झाला आहे। या बाबतीत अधिक माहिती अशी की पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी फाटा परिसरातील अर्णव महेश व्यवहारे हा मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यासाठी खास पुण्यावरून काल सायंकाळी आपल्या मामाच्या लक्ष्मीनगर येथील घरी आला होता। अर्णव महेश व्यवहारे वय 14 वर्ष हा आज मकर संक्रांती निमित्त घरातील टेरेसवर मित्र ऋषिकेश संजय वाघमारे वय 19 वर्ष राहणार कोपरगाव याच्यासह अजून काही मित्रांसोबत वायडिंग तारेच्या सहाय्याने पतंग उडवित असताना शेजारील हाय व्होल्टेज तारेला स्पर्श लागल्याने अर्णव हा मयत झाला, तर ऋषिकेश संजय वाघमारे हा जखमी झाला आहे। या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पतंग उडवताना मुलांनी व युवकांनी सुरक्षेचे नियम पाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे। आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागामध्ये मकर संक्रांती दिवशी अतिशय दुःखद घटना घडली। लहान मुले पतंग उडवत असताना मुलांनी बाइंडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बाइंडिंग तार हायटेन्शन वायरवर पडल्यामुळे अर्णव व्यवहारे हा 14 वर्षीय लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमारे हा 19 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे। त्याला सरकारी दवाखान्यामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटल येथे हलवण्यात आलेले आहे। तरी मी कोपरगाव शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपले लहान मुलं टेरेसवर पतंग उडवत आहेत, कृपया सर्वांनी मुलांकडे लक्ष द्यावे व सावधानतेने पतंग उडवावे ही विनंती करतो।